सन्माननीय नरेशजी चौधरी साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून गोड गोड कौतुक. साहेब आपण आपल्या विभागाला आज पाहुण्याच्या भूमिकेमध्ये आव्हान इथे उपस्थित झालात, मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करेल, खूप खूप धन्यवाद देईल नरेशजी सर. आपण खूप चांगलं योगदान दिलंय आपल्या या विभागाला, खूप खूप मनापासून आभार व्यक्त करेल. मुख्य मंचावरती प्रमुख पाहुण्यांची मांडियाळी मोठ्या संख्येने आज पाहायला मिळेल, खूप खूप धन्यवाद देईल. तर जाऊया पुन्हा त्या मॅच मध्ये. गोलंदाज मार्कर गिरीश इथे चेंडू घेऊन जातील. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते आदिवली टीम. स्लोअर गती चेंडू होता, मात्र फटका बसला, चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू बॉल पोहोचतील की नाही. हर्षल मात्र जोराने धावले होते परंतु तिथे पर्यंत पोहोचू शकले नाही. तिथे मात्र अरुण उघडा आले, अरुण उघडाने चांगला बॅकअप दिला आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर सुंदर फिल्डिंग राहिली परंतु 2 धावा दक्षिण लेव्हल बेस्ट ऑफ आदिवली संघ रोखू शकणार नव्हती आणि या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल 52 धावा धावफलकावरती. 52 धावा धावफलकावरती जोडला गेला. फटका चांगला होता परंतु उंची जास्त गाठली होती. पुन्हा एकदा गिरीश चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा फटका प्रॉपर आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला आणि लॉंगॉनला अरुण उघडा होते. त्या अरुण उघडाच्या मात्र आवाक्याच्या बाहेर चेंडू पंचांनी घोषित केलाय 4 धावांसाठी आणि 4 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. डीजे रम्या. चेंडू होता, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा पूर्णपणे कनेक्शन पाहायला मिळाला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या अंगावरती आदळलाय आणि इथे 1 धाव बॅटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. 57 धावा धावफलकावरती. गिरीश गोलंदाजी मार्कर आहे तर नक्कीच चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न पडवळपाडा संघाकडून केला जातोय. हो, यॉर्कर लाईनचा चेंडू पूर्णपणे बीट करून टाकलाय फलंदाजाला. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. राजेश बला मात्र इथे चांगली विकेट किपिंग करताना पाहायला मिळतात. चांगला क्रिकेटर आहे, खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आज बघूया आदिवली संघ चांगला वर्चस्व करण्यासाठी नक्की त्यांचा प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नाला यश मिळेल की नाही ती आली वेळच आपल्याला सांगणार आहे. हो, पुन्हा एकदा बॅटची थोडीची कडा लागली. चेंडू मात्र स्वतःच्या फलकावरती अडवण्याचा प्रयत्न गिरीश कडनं झाला परंतु 1 धाव मात्र दक्षिण लेव्हल बेस्ट ऑफ आदिवली संघ 77-71 ग्रुप पडवळपाडा संघासाठी रोखूच शकणार नाही. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळतील. 58 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही शेवटची ओव्हर प्रगतीपथावर गिरीशच्या माध्यमातून टाकली जाते तर फलंदाज मात्र नक्कीच मोठे प्रयत्न करतायत परंतु ज्या बॅटवरती चेंडू प्रॉपर कनेक्शन मध्ये पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा दक्षिण लेव्हलचे गोलंदाज गिरीश. आता मात्र फटका जर पाहिला तर थोडासा चांगला आहे. तिथे लॉंगॉपला क्षेत्ररक्षक ललित होते, स्वतः कर्णधार त्याच्याकडे थोडीशी पंबलता जाणवली आणि पंबलतेच्या निमित्ताने इथे 1 धाव तिथे होती. तिथे 2 धावा खर्च झाल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 60 धावा म्हणजे 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 8 गडी बाद 60 धावा आणि ही पहिली इनिंग इथे समाप्त होताना पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती लागला गेला. इथे प्रमुख पाहुणे मुख्य मंचावरती उपस्थित झाले. सन्माननीय आमचे कुलकर्णी सर आणि जिगरजी वोरा सर, त्यांचंही मनापासून खूप खूप कौतुक करणे. सरांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजवरती आपण स्थानपन्न व्हायचं आहे, आपण मुख्य मंचावरती बसून घ्यायचं. खूप खूप मोलाच्या व्यक्ती या आपल्या विभागामध्ये एक चांगल्या गोड व्यक्ती आपल्या विभागाला लाभल्या, त्यांचंही मनापासून मी गोड गोड कौतुक करेल. तर तसेच आमच्या या प्रीमियर लीगला पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर सन्माननीय निलेशजी महाजन सर, त्यांचंही मनापासून खूप खूप गोड कौतुक. पहिली इनिंग इथे समाप्त होताना पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये आपल्या धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. 60 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. खूप चांगली इनिंग इथे समाप्त झालेली आहे.
लवकरात लवकर आपण कंप्लीट करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी दिक्कत होताना पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. त्या अनुषंगाने मी सर्वांना विनंती करेल की आज आपण विलंब करू नका, वेळेवरती क्रिकेट केला तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दक्षिण 11 बेस्ट ऑफ आदिवली संघाकडनं आपण पाहायला गेलं तर ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळतात. एका बाजूला गिरीश तर एका बाजूला सुभाष उगडा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळाली आहे. ओपनिंगचे फलंदाज आदिवली संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतील, तर गोलंदाज 77-71 ग्रुप पडवळपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा गोलंदाज पाहायला मिळतील. नक्कीच चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळाल्यात. तर अजूनही दुसऱ्या इनिंगमध्ये जर पाहायला गेलं तर आदिवली संघ बॅटिंग करणारे, तर आदिवलीचे ओपनिंगचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळाले. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाही, कारण सध्या स्थितीला चांगली क्रिकेट आपण या डोखम विभागामध्ये प्रथमच आयोजित केलेली आहे. त्या टीमचं त्या आपल्या विभागाची कमिटीचं मी मनापासून कौतुक व्यक्त करेल, कारण आमच्या विभागामध्ये जर पाहिलं गेलं तर आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी चौधरी साहेब यांचं खूप मोलाचं योगदान, त्यानंतर अमोलजी ठाकरे साहेब असतील आणि समाधान अधिकारी असतील, आमचे बापूजी अधिकारी सर असतील, त्यांचं खूप मोलाचं योगदान राहिलेलं आहे. सर्व कमिटी आमच्या मेंबरांनी खूप मोठी मेहनत घेतली या प्रीमियर लीगसाठी, मी त्यांचं मनापासून कौतुक करेल. ओके, मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी बरोबर स्ट्राईक वरती गिरीश आणि नॉन स्ट्राईक वरती सुभाष, तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज भरत पडवळ. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर डॉट चेंडू आलाय, सुंदर गोलंदाजी भरत पडवळच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी भरत पडवळ ना सॉरी भरत गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट आलाय, पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल भरत गिरीसाठी. गिरीतने मात्र चेंडू लॉंगॉफला केलाय, लॉंगॉफला शतरक्षक नाही, चेंडू मात्र बाउंड्रीच्या दिशेने जातोय. पहिल्या चेंडूवरती जरी डॉट आला तर दुसऱ्या चेंडूवरती मिळालाय चौकार. या 4 धावा. पुन्हा एकदा जर पाहिला चेंडू हा वाईट घोषित केला. बॅटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 ने धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो भरतच्या माध्यमातून, परत थोडीची दिशा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल.
पुन्हा इथे पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला तिथे चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आडवेल फेकेल यशवंतच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग राहिली या चेंडूवरती फक्त एकच धाव प्राप्त होईल गिरीश या फलंदाजाला आणि एक धावीने धावसंख्या फलकावरती 6च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी मात्र ओपनिंगची जोडी आपण पाहतोय एका बाजूला सुभाष तर एका बाजूला गिरीश. तर स्ट्राईक वरती आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जो नॉन स्ट्राईक वरती होता सुभाष. हो पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी डॉट चेंडू आलाय. सुंदर गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल कारण 77-71 ग्रुप संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांची खेळी सुद्धा चांगली पाहायला मिळेल याच्यामध्ये शंकाच नाही कारण सुंदर गोलंदाजी केली जाते भरतच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती सुभाष पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू केला चेंडू मात्र डीप कव्हरला जातो. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक यशवंत तिथे गेले चेंडू अडवला पे केल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. चेंडूपैकी सुंदर बॅकअप सुद्धा तितकंच चांगलं. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फक्त 2च धावा मिळतील आणि 2 धावीने धावसंख्या फलकावरती सध्या स्थितीला आपण पाहू शकतात 8 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. सुभाष पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. गोलंदाज मार्कर गोलंदाज 77-71 ग्रुपचे गोलंदाज ओपनिंगचा गोलंदाज भरत. हो पहिलीच मात्र इथे पोझिशन बनवली होती आणि ओके लेग बायच्या रूपामध्ये इथे 1 धाव प्राप्त होईल आणि 1 धावीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतील 9 धावा फलकावरती. सुंदर डिसिजन आमच्या पंचांच्या माध्यमातून सुद्धा दिले जाते. खूप चांगले पंच आम्हाला लाभले गेले मी मनापासून आभार व्यक्त करेल. तर ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळते. एका बाजूला 77-71 ग्रुप पडवळपाडा टीम तर एका बाजूला दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळते. 61 धावांचं लक्ष्य घेऊन वितरलेली टीम आपण पाहतोय. आदिवली टीम चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 9 धावा अजून एकही गडी बाद नाहीये. तर नक्कीच सुरुवात दोन्ही संघाकडनं चांगली राहिली आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. विलंब लावायचा नाही कारण विलंब आपल्याकडे जेवढा वेळ आपण खर्च कराल तेवढा विलंब आपल्यालाच होणार आहे कारण आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जेवढा वेळ वाचवता येईल ना तेवढा वेळ वाचवणं महत्वाचं आहे. यशवंत गोलंदाजी मार्कर यशवंत मोंडुळा आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती मात्र फलंदाज पाहायला मिळतील सुभाष. नॉन स्ट्राईक वरती गिरीश. गोलंदाजी मार्कर यशवंत. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन झाला स्वतःची पहिली आणि टीमची दुसरी ओव्हर. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर चांगला खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला थोडीशी फंबलता राहिली परंतु सुंदर फिल्डिंग. या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळाला. यशवंत मोंडुळा या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी केली तर 77-71 ग्रुप पडवळपाडा संघाच्या माध्यमातून सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यशवंत मोंडुळा चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती फक्त 1च धाव खर्च झाली. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो यशवंतकडनं. स्ट्राईक वरती गिरीश. ओ सुंदर चेंडू लाजवाब चेंडू देखना चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो यशवंतच्या माध्यमातून. या चेंडूवरती डॉट आला. पहिला चेंडू 1 धाव दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी राहिली. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच या गोलंदाजाकडनं केला जातोय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर इथे चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी पाईनला खेळण्याचा प्रयत्न झाला फलंदाज गिरीशचा परंतु त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्कच नव्हता. चेंडू सरळ पुन्हा त्या विकेट किपरच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी यशवंत मोंडुळा ज्या खेळाडूचं नाव खूप सुंदर पद्धतीने गाजलेलं आज नक्कीच 77-71 ग्रुप पडवळपाडा संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. बॅटिंग मध्ये जरी त्याने चांगली कामगिरी केली नाही तरी परंतु गोलंदाजीमध्ये नक्कीच चांगलं प्रदर्शन करताना पाहायला. आता मात्र चेंडू हेलिकॉप्टर उडवला क्षेत्ररक्षक नाही. या चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील गिरीशच्या बॅटमध्ये 4 धावा. डीजे रम्या पुन्हा एकदा
हो फटका बसलाय हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक आणि झेल टिपण्याचा प्रयत्न आणि झेल टिपलाय ग्रीच ची खेळी संपुष्टात पहिला गडी बाद दक्षिण लेवन आदिल टीमचा डीजे रमेश तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील हर्षल वेखंडे आणि सुभाष उगडा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील यशवंत मात्र सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आतापर्यंत जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी राहिली आहे जवळजवळ या ओव्हरमध्ये काही चेंडू शिल्लक आहेत आणि आतापर्यंत धावा त्याच्या गोलंदाजीवरती खर्च झाल्यात 5 एक गडी बाद घेतलाय हो पुन्हा त्या यॉर्कर लाईनचा चेंडू सुंदर पद्धतीने टाकला गेला यशवंत मोंडुळा लाजवाब गोलंदाजी देखणी गोलंदाजी एक विकेट घेऊन मात्र या ओव्हरची समाप्ती झाली आणि जवळजवळ या ओव्हरमध्ये खर्च झाल्या फक्त 5 धावा आणि एकूण टोटल संघाच्या धावा 14 धावा तर आमच्या मुख्य मंचावरती प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झाले त्यांचं नक्कीच स्वागत करावं लागेल तुम्ही तर नरेशजी चौधरी साहेब आपणास विनंती आहे आपण एका मुख्य मंचावरती उपस्थित झाला तुमचं स्वागत आपण केलं जातं सन्मानी आमचे शिंदे सर आपणास विनंती आहे शिंदे सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभात आपण साहेबांचा नरेशजी चौधरी सरांचा आपण मान सन्मान करायचा एक माईची उपदार शाल आणि प्रेमाचं फूल प्रतीक देऊन त्यांचा मान सन्मान करायचा खूप खूप धन्यवाद या मुख्य मंचावरती आपण स्थानपन्न झाला क्रिकेटच्या निमित्तानं आपल्या या मुख्य मंचावरती उपस्थित झाले त्यानंतर रवींद्रजी परडे साहेब सर रवींद्रजी हरणे सर आपणास विनंती आहे आपणास सुद्धा विनंती आपण आपला मान सन्मान आपण स्वीकारायचा एक माईची उपदार शाल आणि प्रेमाचं फूल प्रतीक देऊन आपला मान सन्मान केला जाईल तो आपण स्वीकारायचा आहे धन्यवाद सर आपण या मुख्य मंचावरती उपस्थित झालात मनापासून आभार व्यक्त करेल या चेंडूवरती जर नक्कीच चांगल्या व्यक्ती आपण या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात चेंडू आलाय जाऊया मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय वाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल एक धावेने तो संख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत हो आता मात्र पाईनला उडवलाय सुभाष उगडाना आणि या चेंडूवरती बघा एक टप्पा घेऊन पाईन लेगच्या लॉंग लेगला चेंडू जाईल सीमापार चौकार सुभाषच्या बॅटमधून 4 धावा तर पुन्हा एकदा विनंती असेल की धर्मवीर आवळपाडा संघाचे संघमालक आणि कर्णधार आपण जोडा पुन्हा एकदा फटका जर पाहिला गेला तर चांगल्या आडव्या बॅटने चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण वरकुटे सुंदर फिल्डिंग आणि एकच धाव प्राप्त होईल या एक धावेने तो संख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 21 धावा धर्मवीर आवळपाडा संघाचे संघमालक आणि कर्णधार चला आपण टॉस्को बॉक्स मध्ये जोडायचा आहे त्यानंतर बाऊशेट 11 साकुर्ली संघाचे संघ मालक आणि कर्णधार चला आपण टॉस्को बॉक्स मध्ये जोडायचा विलंब करू नका भावेश पुन्हा चेंडू उत्तर पालकत्र आडव्या बॅटने खेळला चेंडू मात्र यशवंतच्या डोक्यावर चेंडू येतोय मिड विकेट झोन मध्ये सुंदर फिल्डिंग परवीन वरकुटे करणं चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळतील 23 धावा धावफलकावरती सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली प्रवीण वरकुटेच्या माध्यमातून काय फिल्डिंग केली गेली
फटका चांगला होता परंतु 2 धावा रोखू शकले नाही. पुन्हा एकदा चेंडू भावेश घेऊन जाईल हर्षलसाठी. हो, यॉर्कर चेंडू पूर्णपणे खोदून काढण्याचा प्रयत्न झाला परंतु टायमिंग थोडं चुकीचं राहिलं याच्यावरती. तरी जर पाहायला गेलं तर 1 धाव मिळेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. आतापर्यंत 1 गडी बाद झालाय आणि 24 धावा धावफलकावरती आदिवलीकरांच्या. चांगला क्रिकेट, सुंदर क्रिकेट मध्ये नक्कीच प्रयत्न 77-71 ग्रुप पडवळपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा केलेले आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली जाते भावेशच्या रूपामध्ये. भावेश पुन्हा सज्ज होताना पाहायला स्ट्राईक वरती शुभाचा बॅट मात्र फटका पसला चेंडूवरती क्षेत्ररक्षक प्रवीण येतील आणि प्रवीणने सुंदर झेल टिपला आहे आणि सुभाषची खेळी संपुष्टात. दुसरा गडी बाद होतोय दक्षिण 11 बेस्ट ऑफ आदिवली संघाचा. डीजे रम्या तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश भला आपण पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फलंदाज राजेश भला मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळतात. नक्कीच चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुद्धा केला जाईल. आदिवली टीम चांगला प्रयत्न करते परंतु 77-71 ग्रुप पडवळपाडा संघाचे गोलंदाज सुद्धा चांगली मेहनत करतात, चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा भावेश चेंडू घेऊन जाईल राजासाठी. हो, थोडासा जर पाहायला गेलं तर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी या चेंडूला दंडित केलेला, वाईट घोषित केला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडलेली पाहायला मिळेल. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 25 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 2 गडी बाद 25 धावा. स्ट्राईक वरती राजा आणि नॉन स्ट्राईक वरती हर्षल वेखंडे आणि राजेश बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दक्षिण 11 आदिवली टीमची. हो, पाईनला उडवलाय, पाईनला क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण. चेंडूवरती पोहोचले जातील का? चेंडू अडवलाय, फेकेल तोपर्यंत दुसरी धावेची कॉलिंग झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला राजा या फलंदाजानं हर्षलला थांबवला आणि 1च धाव. सुंदर कॉलिंग आणि कॉलिंग क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 गडीबाद 26 धावा. या मॅचचं नियोजन जर पाहिलं गेलं तर सुंदर आहे, खूप चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आमची या सर्व कमिटी मेंबर त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3री ओव्हरच्या माध्यमातून पाहायला गेलं तर नक्कीच दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण 26 पाहतोय. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या तर अजूनही उर्वरित 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 चेंडूमध्ये बनवायच्यात फक्त 35 धावा. म्हणजे 5 ओव्हर अजूनही शिल्लक आहे तर 5 ओव्हरमध्ये बनवायच्यात जवळजवळ 35 धावा. ते 35 धावांचं समीकरण इथून पुढे 77-71 ग्रुप पडवळपाडा संघ रोखण्याचं कार्य करेल का? कारण गोलंदाजावरती मोठा दबाव आहे. तो दबावातून काढण्यासाठी मात्र विकेट घेणं गरजेचं आहे. गोलंदाजांना विकेट जर आपण प्राप्त केल्या तर कदाचित हा दबाव आपल्या संघावरचा दबाव आपण बाजूला सारून आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतायत. तर नक्कीच इथे चांगला प्रयत्न केला जातो दोन्ही संघाच्या माध्यमातून. अजूनही उरलेले 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धाव्यांची गरज आहे. 26 धावा धावफलकावरती लागत यशवंत मोंडोळा. हो, पाईनला उडवला, तिथे हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकचे 2 रन येतात चेंडू खाली परंतु तिथे झेल सोडला गेलाय आणि राजाचा खेळ मात्र इथे संपुष्टात होत होता परंतु तिथे जीवदान दिलं या फलंदाजाला आणि 1 धाव प्राप्त झाली. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. 27 धावा अजूनही उर्वरित 29 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धाव्यांची गरज. हर्षल वेखंडे स्ट्राईक वरती, गोलंदाज यशवंत मोंडोळा. एक चांगला गोलंदाज. त्याच्या मागच्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर फक्त 5 धावा खर्च केल्या आणि विकेट सुद्धा घेतली. पुन्हा यशवंत मोंडोळा चेंडू घेऊन जातील. हर्षल झाले पुन्हा एकदा इथे बॅटची कडा होती परंतु चेंडूवरती प्रॉपर कनेक्शन करताना रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारची मात्र या चेंडूवरती धाव नाहीये. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला.
हो काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आज. यशवंत भोंडला पुन्हा चेंडू घेऊन जाईल हर्षलसाठी. हर्षल मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, सुंदर फिल्डिंग करायची होती परंतु तिथे थोडीशी पंबलता राहिली. जिथे विकेट मिळाली असती तिथे मात्र विकेट आपल्याला घेता आली नाही, तर नक्कीच या चेंडूवरती एक धाव प्राप्त होईल आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. सध्या 28 धावा. यशवंत पुन्हा तिथे फटका चांगला आहे मिड विकेट झोन मध्ये. तिथे 17 काही चेंडू आडवेल पी केले, एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा प्रयत्न सुद्धा नाही. सुंदर फिल्डिंग केली जाते. पडवळपाडा संघ सुद्धा इथे चांगला वर्षीच सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. लाजवाब देखणी गोलंदाजी फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली. गोलंदाजीचं जर नक्कीच मी कौतुक करेल. 29 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद 29 धावा. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा हर्षल पाहायला मिळतील. बघूया गोलंदाजी मार्कर यशवंत. हो आता फटका चांगला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू दंदन 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 असा आवाज देत बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. डीजे चला धर्मवीर अवळपाडा संघाचे संघ मालक आणि कर्णधार चला आपण टॉस कॉबॉक्स मध्ये जोडायचं आहे. त्यानंतर भाऊशेठ 11 साकुर्ली संघाचा कर्णधार चला आपण येणं करायचं आहे. विनंती असेल लवकरात लवकर या. ड्रिंक ब्रेक झालेला त्याच वेळामध्ये आपण लवकरात लवकर आपली टॉर्च उडवून घ्यायचा आहे. विलंब करायचा नाही. चला लवकरात लवकर येणं करायचं आहे. भाऊशेठ 11 साकुर्ली टीम चला प्रथमेश आपण चला येणं करायचं आहे. विलंब नका लावू मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. 2 कॉल झालेले आहेत. तिसऱ्या कॉल मध्ये आपण जर आले नाही तर आपल्याला पॅलेंटचे सामोरं जावं लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या. चला विनंती आहे प्रथमेश आपणास विनंती, चला लवकरात लवकर येणं करायचं आहे. ओके धन्यवाद. कर्णधार आपण आले आहात परंतु आपला संघ मालक सुद्धा येणं तितकंच गरजेचं आहे. ओके धन्यवाद. या आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला भाऊशेठ 11 साकुर्ली टीम तर एका बाजूला धर्मवीर अवळपाडा टीम. टॉस केला जातोय. काटा असा कॉल केला गेलाय अवळपाडा संघाकडे आणि काटा कॉल आलाय आणि काटा कॉल म्हणजे जर अवळपाडा संघाने टॉस जिंकलाय तर आपण टॉस जिंकलाय तर आपण प्रथम काय स्वीकारणार आहात? टॉस जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत आणि साकुर्ली टीमला गोलंदाजीसाठी आमंत्रित करत आहोत. तर नक्कीच आपण आपल्या या विभागामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आपणच कमिटी आणि आपलीच कमिटी आपण ही पहिली लीग आयोजन केलंय तर ते आयोजन सोडूनच द्या. पण आपल्याला ही लीग खेळण्यासाठी काय वाटतंय? लीग खेळण्यासाठी खरोखरच खूप आनंद होतोय आणि त्यापेक्षा जास्त आनंद झाला असता का आपल्या स्पर्धेत जेवढे खेळाडू खेळायला असतात त्यांनी इथे सहभाग दाखवला असतात तर खेळायला येतात. पण इथे जेव्हा झटायचं असेल तेव्हा जरा माघार घेतात. पण असं नका करू. लीग आपली आहे. सहकार्य करा. प्रत्येकाने प्रत्येकाचं सहकार्य आपल्यासाठी अजून चांगले देऊन जाईल. ओके धन्यवाद. बेस्ट ऑफ लक अवळपाडा संघ. तर आपल्याला बॅटिंग करायचं. धन्यवाद दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे टाइम नाहीये कारण मॅचला होती सुरुवात, त्याच्यासाठी आपण जास्त वेळ घेणार नाही. लगेच धन्यवाद.
एक धाव. ओके, एक धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 34 धावा. पुन्हा त्या चेंडू मिड विकेट झोन मध्ये क्षेत्राचे आहे. चेंडू अडवले, फे केले, दुसरी धावीचा प्रयत्न झालाय आणि चेंडू पैकी होईपर्यंत दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट झाली आणि या दोन धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल 36 धावा धाव फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. हो, रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला तिथे मात्र पंचांवरती चेंडू आदळला. नक्कीच चांगली फलंदाजी राहिली. या चेंडूवरती सुद्धा मिळतील 2 धावा. या 2 धावा धाव फलकावरती जोडलेला पाहायला मिळाला आणि 2 धावेने धावसंख्या 2 गडी बाद 38 धावा धाव फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर अजूनही 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धावा. 21 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मात्र अजय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेस पाहायला मिळाला. स्विच शॉट, सुंदर फटका वेखंडेच्या माध्यमातून. हर्षल वेखंडे मात्र इथे थांबत नाही, चांगली फलंदाजी करतोय, सुंदर फलंदाजी. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलेला पाहायला मिळाला. डीजे रम्या. चला, विलंब लावू नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. हो, पुन्हा एकदा फटका पाला पाईनला केला तो. क्षेत्ररक्षक आहे तिथे क्लिंक बोर्ड झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी, लाज सेवा. हर्षलची खेळी संपुष्टात. ओके, लेग बिफोर ची विकेट आलेली आहे. धन्यवाद. मधल्याच्या आतमध्ये जोडी पाहायला मिळते. राजेश भला आणि प्रशांत रिकामे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय 77-71 ग्रुपचा गोलंदाज अजयच्या माध्यमातून गोलंदाजी केली. सुंदर गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जर पाहायला गेलं तर समीकरण उरलेलं पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक वरती प्रशांत. बघूया गोलंदाजी मार्कर अजयच्या माध्यमातून गोलंदाजी केली तर सुंदर गोलंदाजी राहिली आहे. हो, पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि चेंडू मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरनं A1 क्वालिटीचा दर्जेदार स्वागत केलं गोलंदाज अजयचा. प्रशांत या फलंदाजानं 6 धावा. डीजे रम्या. आहे आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सर्वांना विनंती आहे. परवळपाडा टीम आपणास विनंती, आपण जास्त टीम मीटिंग करायची नाही कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खूपच प्रॉब्लेम होतोय. याच निमित्ताने मी सांगेल की आपल्याला 1-1 मिनिट हा महत्वाचा आहे. 1-1 सेकंद आपल्याला महत्वाचा आहे. त्याच्यासाठी सर्वांना विनंती करेल की आपण जास्त टीम मीटिंग करू नका कारण ज्या वेळेस आपल्याला काही ड्रिंक ब्रेक येतो त्यावेळेस आपल्याला 2-3 मिनिटं दिली जात असतात. स्कोर 48 धावा.
3 गडी बाद 48. अजूनही उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये बनवायच्यात फक्त 13 धावा. म्हणजे समीकरण इथून पुढे पाहायला गेलं तर सोपं आहे, परंतु इतकंच कठीण करण्यासाठी गोलंदाजांना कसरत करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. राजेश स्ट्राईक वरती, राजेश नॉन स्ट्राईक वरती. प्रशांत आले त्याने स्वागत केलं, सुंदर फटका केला, 6 धावा ठोकल्या. पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन जाईल गोलंदाजी मार्कर. हो, इथे मात्र स्टेट ऑफ खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेल फेकेल, त्यापर्यंत पाहायला गेलं तर या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळेल. हो, पुन्हा एकदा क्लिंग बॉल, प्रशांतची केली संपुष्टात. ब्लॉक वरचा चेंडू टाकला गेला आणि खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. चेंडू सरळ एसटी वरती आदळला आणि गडीवाद प्रशांतला परतावं लागेल. जवळजवळ 4था गडीवाद होतोय दक्षिण इलेव्हन आदिवासी टीमचा. चांगला गोलंदाज राहिला आतापर्यंत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पडवळपाडा संघाकडनं सुद्धा. नक्कीच चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला, चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुद्धा केले जात आहे. कारण धावसंख्या आपल्याकडे थोडी कमी असल्या कारणानं गोलंदाजानं खूप चांगली मेहनत घेतली, चांगला क्रिकेट मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतं, चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू होत आहे. तर नवीन गोलंदाज अरुण उघडा, अरुण उघडा फलंदाज मधुरच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर स्ट्राईक वरती फलंदाज अरुण, न स्ट्राईक वरती राजेश. तर गोलंदाज मार्कर भरत, बघूया आपल्या संघासाठी कमबॅक करतोय की नाही पाहायचंय. हो, पुन्हा एकदा अपील केली गेली, अपील मध्ये खोटेपणा जास्त आहे आणि ती अपील मात्र पंचांच्या माध्यमातून फेटाळली गेली आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट चेंडू आला भरतच्या गोलंदाजीवरती, सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, क्रिकेट चांगला रंगला जातोय. अजूनही या मॅचला रंगत येताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. अरुण उघडा एक आक्रमक फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे, त्याच्याकडनं फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते की नाही ते सुद्धा पाहायचंय. हो, फटका आलाय, प्रॉपर फटका, प्रॉपर कनेक्शन, चेंडू निघून जाईल मात्र आमच्या सलामी करत ज्या गेटला. सुंदर असा फटका आणि या चेंडूवरती मिळतील 6 धावा. 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 4 गडी बाद 55 धावा. चौदा चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 14 चेंडू 6 धावा. अरुण एक मी सांगितलं की चांगला फलंदाज आहे, मोठे फलकेबाज फलंदाज आहे, त्याच्या बॅट मध्ये मात्र एक प्रॉपर कनेक्शन आलं. हो, इथे सेन्सिबल क्रिकेट, षटकार आल्यानंतर तिथून पुढे मला 1 धाव स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती आता राजेश पाहायला मिळतील. या चेंडूवरती 1च धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 5 धाव्यांची गरज आहे. 5 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक वरती राजेश, पुन्हा एकदा चेंडू घेऊन झाला भरत, भरतला मात्र मारा करेल. हो, राजेशने सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत दिनेश आणि दिनेशकडनं सुंदर अशी फिल्डिंग राहिली. या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती या ओव्हरच्या समाप्तीनंतर जवळजवळ 57 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळाल्या आणि आता उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्यात फक्त 4 धावा. धावसंख्या टोटल धावफलकावरती 57 आणि उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत. आणि चला फिल्डिंग आपण पेलून घ्या, फिल्डिंगला विलंब करायचा नाही, लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यायचे आहे. 12 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राजा पाहायला मिळतील.
हो पुन्हा एकदा जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केलाय आणि वाईटच्या रूपामध्ये एक धाव. या एक धावीने धावसंख्या धावफलकावरती 58 आणि उरलेली 12 चेंडू 3 धावांची गरज. 12 चेंडू 3 धावा समीकरण सोपं आदिवासी संघासाठी. तर नक्कीच पुन्हा एकदा जर पाहिलं तर हलक्या हाताने चेंडू खेळून काढला तिथे दिनेश आले चेंडूवरती चेंडू अडवला फेकला तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न इथे सहज केला गेला. इथे एकच धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेला तर नक्कीच चांगली धावसंख्या जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. पाईनला उडवला चेंडू पाईनला शतरक्षक नाही चेंडू पांढरीच्या दिशेने जाईल. या चेंडूवरती चौकार मिळेल आणि विजयी फटका. या चेंडूवरती मिळतील 4 आणि पूर्णपणे विजयी घोषित झाला दक्ष 11 बेस्ट ऑफ आदिवली टीम इथे विजयी घोषित झाला. त्यानंतर हडलक टीम ठरली गेली 77-71 ग्रुप पडवळपाडा संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय हर्षल वेखंडे. ज्या फलंदाजाने आणि गोलंदाजाने खूप चांगली ऑलराऊंडची भूमिका निभावली त्यांना 3 विकेट घेतल्यात आणि 15 धावा बनवल्यात. चला हर्षल वेखंडे आपण लवकरात लवकर येणं करायचं आहे. लवकरात लवकर आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घेऊन जायचा आहे. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल धर्मवीर अवलपाडा संघ आणि त्यांना फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल बाऊशेठ 11 साकुर्ली. चला दोन्ही संघ आपण लवकरात लवकर रेडी राहायचं आहे. लवकरात लवकर आपले 11 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि फिल्डिंग सजवून घ्या. त्यानंतर बॅटिंग करणारे 2 फलंदाज आपण रेडी ठेवायचे आहेत. विलंब लावायचा नाही. नाही मला नाही सरांना पाणी द्यायचं काय चला हर्षल वेखंडे आपण मॅन ऑफ द मॅच किताब आपल्या नावावरती राहिला. आपण लवकरात लवकर येणं करायचं आहे. विलंब करायचं नाही. लवकरात लवकर येणं करा. हर्षल चला आपण वेळ करतायत लवकरात लवकर येणं करायचं आहे. चला विलंब लावू नका. हर्षल वेखंडेने खूप चांगली ऑलराऊंडची भूमिका निभावली. गोलंदाजी मार्कर असताना गोलंदाजीवरती 3 विकेट घेतल्या. त्यानंतर 15 धावा बनवल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावावरती राहिला. तर शिंदेला विनंती करेल की आपण आपल्या शुभाच्या हर्षल